अहो ह्यो बघा, ह्यो भाऊनी काढलेला पहिला कारखाना, त्याचा फोटो. आणि ह्यो भाऊचा आणि रंजनाचं लगीन झालं ना, त्याचा फोटो. अरे वा. आणि ह्यो आपला राया झाला ना तवाचा. आणि ह्यो दुसरा हळदीचा कारखाना काढला ना, तवाचा फोटो. घर बांधायला घेतलं तवाचा फोटो. म्हणजे हा बंगला. हा. आपला राया किती राजबंद दिसतोय ना. लहानपणी लई आगाऊ होता बघा. मी त्याला नेहमी म्हणायची आज्यावर गेलाय म्हणून. आणि यो आपले राया कृष्ण यांच्या लग्नाचा फोटो. अरे वा. अहो काय झालं, तुमच्या डोळ्यात का पाणी आलं? काही नाही. आमच्या पोराच्या आणि नातवाच्या कोणत्याही आनंदाच्या प्रसंगाला आम्ही हजर नव्हतो. ते पाहून लई वाईट वाटतंय. अहो जे घडलं ना ते विसरून जा. झालं गेलं गंगेला मिळालं. एकदम बरोबर बोलतात भुयेजी. दादासाहेब, जुन्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्हाला हळवं व्हायला, रागवायला, त्रास करून घ्यायला सक्त मनाई आहे बर का. अगं पोरी, आता म्हातारा झालो मी, आणि म्हाताऱ्याचं मन लय हळवं असतं बघ. अहो म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण. आणि लहान पोरं असतातच हट्टी. तेव्हा तुम्ही माझ्याकडे जेवणाचा खाण्यापिण्याचा हट्ट केलात ना, तर मी समदा पुरवीन. पण स्वतःला बिलकुल त्रास करून घ्यायचा नाही काय. बरं बाई, नाही करून घेणार. बरं, तुमची गोळ्या घ्यायची वेळ झालीये. कृष्णा, कृष्णा, बोल की. अगं काय नाही, कारखान्यात निघालो होतो. म्हणलं तुला विचारावं की तू येतेस का म्हणून. नाही नको, तू घरीच थांब. हा चालेल. पण आम्हाला नाही चालणार. जा तू कृष्णा. कारखान्याला तुझी जास्त गरज आहे. मी आणि फुलाबाई आम्ही करू पाय मोकळे. कृष्णा जा तू, मी आहे यांच्या बरोबर. ठीक आहे. यशस्वी भव पोरी. आणि हो, तुम्हाला काय बी लागलं तर मला लगेच फोन करा. मी लगेच येईन इकडं. काय येते. चल. चला येते. कृष्णा थांब, जाऊ नकोस. गावात ते काय झालं? काही मदत करायची का? थांबा, मदत करते. नाही ग, मदत नकोय. कारखान्यात निघालाय ना दोघं. मग डब्बा न घेताच जाणार? दुपारच्या जेवणाचं काय? अहो पण डब्बा केलंय मी जेवण. आत्या, तू ह्या घरात आल्यापासून पहिल्यांदाच केलाय डब्बा, तुझ्यासाठी आणि रायासाठी. दोघं पण खा हा. राया कितीही रागवला असला ना तरी माझ्या हातचं जेवेल तो. तो कसं खात नाही ना, मी बघतेच. तो खाईल ग, पण तू पण खा. दिवसभर काम करून दमतेस. किती आघाड्यांवर लढतेस पोरी. तुझ्यासारखं फार कमी लोकांना जमतं. हे घे. हे सगळं मी आधीच करायला पाहिजे होतं. तू खूप चांगल्या मनाची आहेस. मीच डोक्यात गैरसमज करून तुझ्याशी वाईट वागले. आपलं नातं कधीच बहरलं नाही. पण आता नाही. आता मी माझ्या लेकीला काहीच कमी पडू देणार नाही. मला माहित होतं आत्या. मला माहित होतं तुम्ही मनानं वाईट नाही आहात. मनानं खूप निर्मळ आहात. म्हणून मला तुमचा कधीच राग आला नाही. कधीच तुमचं वाईट वाटलं नाही. तू मोठ्या मनाची आहेस म्हणून म्हणतीयस हे सगळं.
मला माझं वागणं आठवलं तरी मला माझी लाज वाटते. तू कायम आमचं मन जपण्याचा प्रयत्न केलास. पोटची पोरगी करणार नाही इतकं केलंस. त्या बदल्यात मायेचे प्रेमाचे 2 शब्द, मायेचा हात तुझ्या डोक्यावरती नाही ठेवता आला मला. आत्या नका वाईट वाटून घेऊ आणि जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जावा. मला आता माझ्या आईच्या मायेची कमी नाही भासणार, माहित आहे मला. पण मला एका गोष्टीचं सतत वाईट वाटत राहील. कुठल्या ग? काही चुकलं का माझ्याकडून? नाही, तुमच्याकडनं काही चुकलं नाहीये. पण तुम्ही रायावर जेवढं प्रेम करता तेवढं माझ्यावर करू शकणार नाही ना. जावा, उशीर होतोय तुम्हाला. डब्बा न विसरता खावा. नाही, येते. चल. अंतरा समजा सामान घेतलंयच नव्हता. नाहीतर तेवढ्यासाठी जाणं परत आकडायचं तुझं. तुम्ही मला खरंच घराबाहेर काढायला निघाले की काय? अगं नाही, तसं नाही. तुझ्या काळजीपोटीच विचारतोय. कसं आहे, आपण ही जरी नाटक करत असलो ना तरी बी समजासनी खरं वाटाय पाहिजे. खरं वाटायच्या नादात मला खरंच घराबाहेर काढायचा प्लॅन तर नाही ना तुमचा? खरं सांगा. अंतरा, अगं तुझ्याबद्दल असं विचार करेन का मी कधी? जर तुझ्या घरात बाहेर जायचे आले ना तर तुझ्या अगोदर मी जाईल. हा, तुझा घराबाहेर तुझ्या माग ही जाईन आणि दोघं मिळून मग गावभर भीक मागत बसा. हा नाही मम्मी, मी नाही भीक मागणार. हा, मी पण नाही मागणार. कसं वाटेल ते? शी, काय करावं बाई ह्यांचं? इथं विषय काय चाललाय? तुम्ही बोलताय काय? आपल्याला त्या इदात्यासनी भीक मागायला लावायचंय ना. हो ना, मी पण तेच म्हणत होते. नशीब माझं तेवढं तरी समजलं. अंतरा, आज काय जरी झालं ना तरी भाऊसाहेबांनी त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून द्यायची. आणि आज आपण जसा प्लॅन ठरविलाय ना तसंच समज घडलं पाहिजे. हो, मी पूर्ण प्रयत्न करेन. पण भाऊसाहेब नक्की थांबवतील ना ग मला? अगं तू नाटकच असं कर की त्यांनी तुला थांबवलंच पाहिजे. आणि त्यांनी नाही थांबवलं तर? भया किस्ता नाट लावत्या सगळं. तरी बी नाही ना थांबवलं तर ही बॅग उचल आणि तशीच तुझ्या आईबाकडे निघून जा. तसं बी तुझ्याच्याने एक बी काम धडाचं होत नाही. मग तुझा जगून तरी काय फायदा आहे? नाही, त्यांच्याकडे जाण्यापेक्षा मी हे काम करते. नको काळजी करू. आता कस? चल निघ मग आता. थांब थांब अंतरा, एक काम करती, मी आधी बाहेर जाऊन कामाला सुरुवात करते आणि मग तू थोड्या वेळाने ये. चालेल. मम्मी ऐकी, आम्ही दोघं बी घरातनं बाहेर पडायचं नाटक करू का? तसं बी थोड्या दिवसांनी मी तुला घरातनं बाहेरच काढणार आहे. गप्पच तू का? अंतरा, मी हाय बाहेर, तू ये. येते. जामदार, यात्रा जवळ आली आहे. ती भंडाऱ्याची ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण करा. माल वेळेत पोहोचला पाहिजे. कसं आहे, लोकांच्या भावनांचा प्रश्न असतो. आता रायकृष्ण बघताय तर काळजीचं कारण नाही म्हणा. हा, तरी काही गरज वाटली तर फोन करा. ठीक. अहो, चहा आणू तुमच्यासाठी? नाही, नको. अंतरा, हे काय ग? कुठं निघालीस? मला आता या घरात एक क्षणही थांबायचं नाहीये. इथे थांबण्यात आता काहीच अर्थ नाहीये. नक्की काय झालंय सांगाल का? काय झालंय? तुम्हाला खरंच काही दिसत नाहीये का की माझी किती परवड चालू आहे ते? मला किती त्रास होतोय ते? तुम्ही माझं ज्या मुलाशी लग्न करून दिलेत ना, तो माझा नवरा ऋतिक. त्याच्यामुळे मी आता घर सोडून चालले. काय केलंय त्यानं? काय केलं? तो काहीच करत नाही, हीच तर अडचण आहे. तो पोट्या पाण्यासाठी काहीही करत नाही. आपलं लग्न झालंय, आपल्याला बायको आहे, आपल्याला बायकोची जबाबदारी घेतली पाहिजे, त्याची साधी जाणीवही नाहीये त्याला. त्यात तुम्ही त्याला कारखान्यात काम करू देत नाही, त्यामुळे तो कमवत नाही. याच्या पुढे तो काही कमवेल असं वाटतही नाहीये. मी कसा अशा माणसाबरोबर संसार करू? मी नाही राहू शकत त्याच्यासोबत.
त्याला कारखान्यात न जाऊ देण्यामागचं कारण तुला वेगळं सांगायला पाहिजे का? तुला माहिती नाही त्याचे उद्योग? गुली हत्याने केलेल्या चुकीची शिक्षा माझ्या नवऱ्याने का भोगायची? भाऊसाहेब, तुम्ही ऋतिकला जी शिक्षा दिलीत त्यात तुमचा शब्द मोडला जातोय. माझ्या नवऱ्याला या घरात मान खाली घालून जगावं लागतंय. त्याचा अपमान तो माझा अपमान. त्याच्या सुखाशी माझं सुख जोडलं गेलं, त्याच्या दुःखाशी माझं दुःख जोडलं गेलं. मग मला सांगा, मी हे सगळं कसं सहन करू? बरं बरं बरं, आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? माझ्या नवऱ्याला मानाने जगता यावं एवढी साधी अपेक्षा आहे हो माझी. मान कमवावा लागतो, तो असा मागून मिळत नाही. बरोबर बोलताय रंजना. तुमच्या त्या नवऱ्याला सांगा काहीतरी काम कर, स्वतःच्या पायावर उभा राहा. आमची हरकत नाहीये त्याला. त्याने तेही केलं असतं, पण त्याच्या हातात तेही नाहीये. एवढे वर्ष तो इथे आश्रितासारखा जगला. त्याच्याकडे स्वतःचं म्हणावं असं काहीच नाही. बरं, रायाने मला माझ्या लग्नात 25 एकर जमिनीचं वचन दिलं होतं. त्याचं काय झालं? आता ती जमीन माझ्या हातात असती तर आम्ही दोघं नवरा बायको मिळून काहीतरी केलं असतं पोटा पाण्यासाठी. पण तुम्ही दिलेला शब्द फिरवलाय भाऊसाहेब. एक मिनिट. आम्ही स्वतः तुम्हाला दिलेला एकही शब्द मोडलेला नाहीये. मग ही वेळ का आलीये माझ्यावरती? मला का असं जगावं लागतंय? भाऊसाहेब, माझी फार मोठी अपेक्षा नाहीये. माझ्या नवऱ्याला तिथे कारखान्यात काम दिलं असतं तर आम्ही दोघं कारखान्यात जाऊन काम केलं असतं आणि मानाने जगलो असतो. पण आता तेही शक्य नाहीये. मग मी इथे का राहू सांगा ना? मी त्यापेक्षा जाते इथून निघून. मी ऋतिकला आता घटस्फोट द्यायची तयारीच करते. थांबा. आम्ही तुम्हाला शब्द दिलाय म्हणून आम्ही तुमच्या त्या नवऱ्याला आमच्या कारखान्यात काम करायची परवानगी देतोय. अहो, नीट विचार करून निर्णय घ्या. गुलीसारखाच ऋतिक पण विश्वास ठेवण्यासारखा नाहीये. रंजना, शब्द दिलाय ना आम्ही. एक शेवटची संधी देऊ द्या त्याला. भाऊसाहेब, तुमचे खूप उपकार झाले. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. एक मिनिट. आम्ही उपकार वगैरे करत नाहीये. आम्ही फक्त तुम्हाला दिलेला शब्द पाळतोय. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, तुमच्या नवऱ्यानं आमच्या कारखान्यात पुन्हा जर घोळ घातला त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमच्यावर राहील. मंजूर? हो भाऊसाहेब, मला तुमची अट मान्य आहे. ऋतिक कडून यापुढे कसलीच चूक होणार नाही याची जबाबदारी माझी. ध्यानात ठेवा. आणि तुमची वाट लावायची जबाबदारी माझी. अहो काय झालं? तो अल्बम का ठेवताय? फोटो बघून तुम्ही लईच हळवे होता म्हणून नकोच. अहो मी हळवा होतो याचं कारण त्या आनंदाच्या क्षणी मी तिथं नव्हतो. पण आता फोटो तरी बघू द्या. असं म्हणता? थांब. अहो यो बघा, रायानी स्वतःच्या हिमतीवर 4था कारखाना उभा केला त्याचा फोटो. बापाला वाटत होतं पोरग शिकलं नाही, पण त्याने जिद्दीनं एकाचे 4 कारखाने करून दाखवलं. मला वाटलं होतं तुमच्या माघारी माझं या घराचं काय होईल, पण भाऊने आणि रायानं हे समद उभं केलं. विधात्यांच्या नावाला मान सन्मान मिळवून दिला. मला सांभाळून घेतलं. कशाची म्हणून कधी काय कमी पडून दिलं नाही. त्यांनी तुम्हाला काही कमी पडू दिलं नाही आणि आम्ही तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काही दिलं नाही.
आम्हाला माफ करा फुलाबाई. अहो तुम्ही आज बोलू द्यात आम्हाला फुलाबाई. आम्ही फार मोठी चूक केली. मी तुझा, भाऊचा, घराचा, या गावाचा कोणाचाही विचार न करता हे घर सोडलं. तुमचं माझ्या मागे काय होईल याचा जराही विचार नाही केला. माझा स्वार्थ जपला. अहो नको आता तो विषय. कृष्णा काय सांगून गेले ते लक्षात आहे ना? आम्हाला बोलू द्यात फुलाबाई, नाहीतर मनात हे सगळं साठून राहील आणि त्याचं ओझं आम्हाला नाही झेपणार फुलाबाई. आम्ही जबाबदारी झटकून निघून गेलो. माझ्या लेकाचे कोवळे खांदे या सगळ्या जबाबदाऱ्या कसे पेलतील याचा जराही विचार नाही केला. मी त्याचाही फार मोठा गुन्हेगार आहे. आज जेव्हा मृत्यू समोर उभा होता तेव्हा मला तुमचं आणि घराचं महत्व पटलं. मी भरकटलो फुलाबाई. माझ्या आयुष्याची दिशा चुकली. अहो, चुकले असतील तुमचे रस्ते. मग तुम्ही घरापर्यंत आला ना, आता मनासारखं जगूया. जे राहून गेले ते समज करूया आपण. आम्ही सगळे तुमच्या संग आहे. आता म्हातारपणात आपण राजा राणीचा संसार करू. देवाच्या यात्रेसाठी यो भंडारा जाणार आहे, तेव्हा त्याच भावनेनं काम करा. मॅडम तुम्ही काळजीच करू नका. जीव लावून काम करतो आम्ही. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. अहो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तरी का ऑर्डर घेतली बघा. आणि काय बी झालं ना तरी आजच ही ऑर्डर पूर्ण करायची. आणि देवाच्या उत्सवासाठी ही ऑर्डर जातीये म्हणल्यावर तुम्ही त्याच उत्साहात काम कराल याची खात्री आहे आम्हाला. तुमचा आमच्यावर विश्वास आहे म्हणल्यावर माग हटतोय आम्ही. फक्त तुम्ही सोबत असला की काम जरा हलकं होतंय बघा. वय वय खरं आहे. तुम्ही संग आहे म्हटल्यावर आजच्याच काम पूर्ण होणार बघा. चला तर मग लागूया कामाला. आता हे चॅलेंज घेतलंय म्हणलं एकत्र मिळूनच पूर्ण करू. काय चला. आता आम्ही गाव तुमच्या सोबत. ऋतिक तुझा काय संबंध? आणि तू इथं कारखान्यात काय करतोय? बाहेर जायचं चल. हॅलो. हा भाऊ साहेब. हा राया, अरे तो ऋतिक कारखान्यात आला असेल. आम्ही पाठवलंय त्याला. तो आजपासून कारखान्यात काम करेल. अहो पण भाऊसाहेब तो राया, आम्हाला माहितीये तो विश्वासाच्या लायक नाहीये. पण आमची अडचण तुम्ही समजून घ्या. आम्ही ना त्या अंतराला शब्द दिला होता की आम्ही तिचा संसार मार्गी लावू. असं समजा की आम्ही आमचा शब्द पूर्ण करतोय. करू दे त्याला काम, पण बारीक लक्ष ठेवा बरं त्याच्यावर. ठीक आहे कृष्णा, आजपासून ऋतिक इथंच काम करल. चालतंय, मी लागतो कामाला. मार जागेवर जाऊन बसतो मी. ए ऋतिक, कुठं चाललाय तू? ऑफिस मध्ये मार जागेवर. तुला कारखान्यात कामाला ठेवलाय. तू आधीचे काम करायचं तेच काम करायला ठेवलंय असं कोणी सांगितलं तुला? तू आजपासून कामगारांसोबत त्यांच्या हाताखाली काम करायचं. काय? मी या कामगारांसोबत काम करायचं? हो. आणि नसल करायचं ना तर घरी जाऊ शकतोस तू. नाही नाही नाही, असं कसं घरी जा. करेल तो काम. अंतरा, ऋतिक, कुठलंही काम छोटं मोठं नसतं. आणि आत्ता आपल्याला कारखान्यात काम करण्याची गरज आहे. ठीक आहे, मी आहे काम करायला तयार. चला लागा कामाला. ऋतिक, तू मशीनवर कामगारांसोबत काम कर. आणि अंतरा, तू पोती किती होत आहेत ते मोजून घे. व्यवस्थित लिहून ठेवा, नीट सुपरवाइज कर. हो. चला तर मग लागूयात कामाला. आजचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. चला.